26 जून रोजी वाशिम जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कारंजा लाड ग्रामीण हद्दीतील स्थानिक ग्राम पिंपरी मोखड येथे पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन कारंजा लाड ग्रामीण तपास पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ढोबळे यांनी ग्राम मोखड पिंपरी येथे निळ्या रंगाची अल्टो कार क्रमांक MS14BC 5128 ही संशयित वाटल्याने तिची तपासणी केली असता वाहन चालक नामे रमेश जयराम गिरी राहणार कारंजा लाड याच्या ताब्यातील अल्टो कारमध्ये देशी व विदेशी दारूच्या एकूण 20 पेट्या दारूच्या बॉटल जप्त केल्या। त्याची एकूण किंमत 69,300 रुपये व अल्टो कारची किंमत 90,000 एकूण 1,59,320 रुपयाचा माल वाहन चालक याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे व दारू मुद्देमाल वाहन चालकासह पोलीस स्टेशनला आणून त्यास विचारपूस केली असता त्याने तो माल कारंजा लाड येथील AC वाईन शॉप मधून विकत घेऊन वाईन शॉपचे मालक अनिल चंदवानी यांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। त्यावरून देशी विदेशी दुकानाचे मालक यांच्याकडील परवाना कागदपत्राची पाहणी करून त्यांच्या विरुद्ध व वाहन चालक रमेश गिरी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून समोरील तपास संबंधित डिपार्टमेंट करीत आहे। ज्ञानेश्वर वरघट, जनमत लाईव्ह न्यूज, वाशिम।